रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती। प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना रात्री 8:30च्या सुमारास फोन केला होता। दरम्यान दादांच्या निधनाच्या आदल्या रात्री 8:30च्या सुमारास दादांशी फोनवरून चर्चा झाली अशी माहिती स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। शेतकऱ्यांच्या संबंधित काम होतं, झडपी निवडणुकीवर बोलणं झालं असं पटेलांनी म्हटलंय। आपली भेट कधी होईल असं दादांना विचारलं, यावर आता आपली भेट होणार नाही, 7-8 दिवस दौऱ्यावर असेल असं दादा म्हणाले होते। प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांच्या शोक सभेत ही माहिती दिली। अगली ही रात को करीब 8-8:30 बजे का समय था, फोन किया और कहा कि कुछ काम है, वहां के कुछ सार्वजनिक काम थे किसानों के संबंधित। तो बोले कि त्वरित मैं करता हूं। कुछ स्थानिक वहां जिला परिषद के चुनाव चल रहे हैं, उसके बारे में एक आध मिनट हमने जिक्र किया और मैंने दादा को कहा कि अब अपनी मुलाकात कब होगी। अब देखो, इसको नियति कहते हैं, संयोग कहते हैं, जो भी कहे, इसके शब्दों में मैं वर्णन नहीं कर पाऊंगा, लेकिन उन्होंने शब्द ये निकाले, प्रफुल्ल भाई, मराठी में बोले, प्रफुल्ल भाई आता अपनी भेट होणार नहीं, प्रफुल्ल भाई अपनी भेट अभी होगी नहीं। और कुछ पॉज के बाद बोले कि मैं 7-8 दिन क्योंकि दौरे पे रहूंगा तो मुझे आपसे मिलना नहीं होगा। मगर शुरू में जो एक वाक्य बोल गए और फिर रुके और फिर बोले, तो वो पहला वाक्य मेरे अभी भी वो मैं भूल नहीं। VSR कंपनीमध्ये भाजपशी संबंधित कोणाची बेनामी गुंतवणूक आहे हे तपासलं पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। संबंधित व्यक्ती सापडू नये म्हणून या अपघाताचा तपासच होणार नाही असा आरोप राऊतांनी केलाय। अजित पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झालाय ते VSR कंपनीचं विमान होतं। देशातल्या मोठ्या उद्योगपतीची गुंतवणूक आहे, तुमच्याकडे काही या संदर्भातली माहिती आहे? हे मला वाटतं पहिल्याच दिवशीच सांगितलेलं आहे की या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी, ते शोधलं पाहिजे। हे मी वारंवार सांगितलेलं आहे, हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे, बेनामी एक व्यक्ती आहे, अदृश्य शक्ती, अदृश्य हात आहे, याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून याचा तपासच होणार नाही या गोष्टीचा। चलिए बोलिए।